नमस्ते फ्रेंड, वैष्णव फॅशन डिझायनिंगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज आता पेटल स्लीव्ज बघणार आहोत. मागे आपण गोपी स्लीव्ज बघितलेली आहे. आता पेटल स्लीव्ज बघणार आहोत. पेटल स्लीव्जला आपण 4 पदरी घडी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्या साध्या स्लीव्जप्रमाणे पहिले कटाई करून घ्यायची आहे. मी 5ची उंची आहे तर 6 घेत आहे. त्याच्यानंतर 3चा उतार घेत आहे, 10ची घडी आहे आणि असा हा शेप देत आहे. या साईडला दंड घेर, 1.5 इंच मार्जिन. नॉच करून घ्यायचे. ही आपली साधी स्लीव्ज तयार आहे. आपण नॉच खाली नॉच टाकत आहोत. हा नॉच आणि हा नॉच. आता अपोजिट साईडला आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. या स्लीव्जला या साईडला 3 इंच घ्यायचं आहे, तर या स्लीव्जला या साईडला 3 इंच घ्यायचं आणि इकडे असा मछली शेप म्हणून असा आकार द्यायचा आहे. मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. हा असा शेप होईल, नॉचवर नॉच. नंतर आपल्याला ही स्लीव्ज अशी टाकायची. या साईडला पूर्णपणे पाइपिंग करायची आहे. या साईडला अशी पूर्णपणे पाइपिंग करून घ्यायची आहे. नंतर असं नॉचवर नॉच टाकून ते असं जॉईन करायचं आहे आणि हा भाग आपला असा समोरून येईल आणि इकडे इकडे पाइपिंग राहील. हा समोरचा भाग आहे. ही आपली तयार आहे पेटल स्लीव्ज. धन्यवाद.